हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे सुप्रिया पाटील आणि सगळेजण इथे म्हणत आहेत की आम्ही अशाच कविता लिहितोय, पण मी खरोखर दुःखात लिहिले आहेत. तर 3 स्टेप्स असतात आयुष्यामध्ये. एक तर सुरुवातीला असतं की आपण कोणाच्या तरी इमॅजिनेशनमध्ये असतो, वाट बघत असतो. तर त्याच्यावरती एक लिहिलेले आहे. वाटतं कोणी आपलं असावं, कधीतरी त्यांनी आपलंसं करावं. वाटतं कोणी आपलं असावं, कधीतरी त्यांनी आपलंसं करावं. जग जरी दूर गेलं तरी त्यांनी मात्र साथ द्यावी. आयुष्याच्या वेलीला एक सुंदर मोहर यावी. रंगून तुझ्या आठवणीत मग तीच गुंतावी. रंगून तुझ्या आठवणीत मग तीच गुंतावी. या विराण अंधारातही एक चांदणी नभी रमावी. या विराण अंधारातही एक चांदणी नभी रमावी. दूर जरी असलास तू तरी सावली मात्र सोबत असावी. मनाच्या अंतरात तुझ्या प्रेमाची ज्योत जळावी. फक्त तुझी साथ हवी, दुसरी कोणतीच आस नाही. वाटतं आपलं असावं जगी कोणी, दुसरी कोणती शर्त नाही. तर त्याच्यानंतर होतं की प्रेमात पडतो आपण आणि मग नंतर असं आपण कुठेतरी लांब लांब जातो. मग आपण एका खिडकीमध्ये बसून आकाशाकडे बघत आपले इमॅजिनेशन चालू असतात. त्याच्यावरती मी हे लिहिलं होतं. रोज तुझ्या आठवणींची जत्रा खिडकीसमोर भरते. रोज तुझ्या आठवणींची जत्रा खिडकीसमोर भरते. मग तुला बघून लाजणारी नजर आकाशाला भिडते. मग मन तुझ्या नावाचे थवे आकाशी बघू लागते. मग सोनेरी रंगात तेही का न्हाऊन जातं. आता मात्र सोनेरी धुके ओसरू लागते. मग मला बघून हलक्या चांदण्यांनाही का हसू येते. त्यांना बघता बघता कॉफीचा मगही संपतो, पण तो मात्र आठवणींनी गच्च भरून निघतो. त्याच्यानंतर होतं की ब्रेकअप. मग एकदम छन से जे टूटे कोई सपना. सो अंतिम सत्य आणि ते अखंड राहतं. मग त्याच्यावरती लिहिलं होतं की काही जखमांचे व्रण शरीरापेक्षा अधिक मनात रुततात. छिन्न झालेल्या शरीराच्या संवेदना मनाचा कोपरा जणू पार कोरून काढतात. मग आयुष्यभर त्या उराशी बाळगून वेदनेच्या उफाळ्याला फुंकर मारावी की धगधगत्या अंगारी ज्वाळांनी ते एकदाचीच पार जाळून टाकावीत. थँक्यू.